नमस्कार, मी शीतल. रंगकर्मी सुहास कामत यांच्या आस क्रिएशन तर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. सगळ्यांमध्ये भारी शांतम्मा माता तुझ माता पिता तुझ ओत्राटा जय देवी जय देवी. सगळ्यांमध्ये विजय असो. विजय असो. आता आपल्या भेटीला कोणते महाराज येणार आहेत? कोणते महाराज? कोणते महाराज? कोणते महाराज? प्रेम. आजचे आपले महाराज आहेत देवा, आज आपल्या भेटीला आलेत लालू महाराज. तो पुढ बघ, हम का कह रहे थे? का कह रहे थे? अरे ये तो इतने बड़े लीडर है, इतने बड़े लीडर है की पहिल्यांदा तो सीएम झाला, नंतर रेल्वेचा मिनिस्टर बी झाला. आणि काय जादू केली आहे ना माहितीये का? त्या घाट्यामध्ये चालणारी रेल्वे, घाट्यामध्ये नाही ओ, घाट्यामध्ये, हा घाट्यामध्ये चालणारी रेल्वे पारनाफ्यात चालू लागली ना. हो, जगामध्ये उदो उदो झाला त्याचा, जगामध्ये उदो उदो. बोलो सारा रारा, हे सारा रारा, बोलो सारा होली रारा. खेलते रघुराया अवत में होली खेले लालू राया. हे सारा रारा, होली खेलते रघुराया अवत में होली खेले रे लालू राया. हे सारा रारा. माझी शेजारची बाई माझ्यावर खूप जळते. तिला माझं चांगलं बघवत नाही. मला काहीतरी उपाय सांगा. केली मी माझी जादू, काय करायची ती. जा, सगळं काही छान होतंय की नाही बघ. धन्यवाद माते. माते, बोला, काय झालं? रामदेव बाबा. नाही नाही माते, बायको बायको म्हणते. असं वय. आसाराम बापू. आहे आहे, मी बायको आहे. बर बर. राधे मा. माते, मी रागवते, बायको रागवते असं म्हणतात. काय होऊन राहिले याचे असं? हा, अहो काय झालं काय? राहू दे, तुम्ही नका सांगू, मीच सांगते. आमच्या लग्नाच्या दिवशी सावधान म्हटल्यावर ह्यांची अवस्था झाली. ए मिठुराया, ऐकलं ना ह्यांचा प्रॉब्लेम तू? हा, बघ ना किती सुंदर जोडा हाय दोघांचा, पण त्याला बोलता नाही येत. हा हा, काय आता कुठं? काय नाही, तो थोडस चावट होतो मध्ये मध्ये. हा, बर बर बर. ए पोरी, हा झाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व बरं का? आता जा सुखानं घरला. बघ तुझा नवरा कसा पोपटाव आणि पटापटा बोलायला लागतोय का नाही ते. शांत म्हणते. अगं असू दे असू दे, तुम्ही सगळे ते काय ते माझेच ते फॉलोअर्स. हा, जा, सगळं काही छान होतंय की नाही बघ. शांतम्मा माता तुझ माता पिता तुझ ओत्राटा जय देवी जय देवी. सगळ्यांमध्ये भारी. नमस्कार, मी दिव्या सुभाष पुगावकर. शांतम्मा टिंब ही वेब सिरीज श्रद्धा, अंधश्रद्धा या विषयाशी संबंधित आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल. आता याच विषयी मान्यवरांचे काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर वसुंधरा नाटेकर. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक धूसरशी रेषा आहे. म्हणजे असं की दोन्ही गोष्टी ह्यांना पुरावा काही नाही आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा ह्या दोन्ही विश्वासाच्या गोष्टी आहेत. श्रद्धेतला विश्वास कसा असतो? एखाद्या व्यक्तीवरती विश्वास असतो, एखाद्या संस्थेवरती, डॉक्टरवरती विश्वास असतो आणि सगळ्यात शेवटी म्हणजे परमेश्वरावरती विश्वास असतो. हा विश्वास हा एक विधायक कार्याकडे घेऊन जातो. म्हणजे असं की आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्याच्यासाठी केलेले आपले प्रयत्न हे श्रद्धापूर्वक, म्हणजे हे माझं काम होणार ह्या विश्वासाने केलेलं असतं. तिथे कोणावरती तरी विश्वास टाकलेला असतो, त्यावेळेला ते काम होण्याच्या सकारात्मक दृष्टीने हा विचार म्हणजे श्रद्धा असते. आता अंधश्रद्धा पहा,
एखाद्या गोष्टीचा कार्यकारण भावाचा कोणताही विचार न करता, सारासार विवेकबुद्धी न वापरता, बऱ्याचदा भाबडेपणाने किंवा आलेल्या नैराश्येतून ह्या अंधश्रद्धेचा जन्म होतो. आणि महाजनो येन गतस्स पंथः, म्हणजे अनेक लोक ज्या मार्गाने जातात त्याच मार्गाने आपण जावं असं डोळे झाकून केलेली कृती म्हणजे अंधश्रद्धा. सर्वसाधारणपणे समाज हा परंपराप्रिय असतो. पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींना नकळत श्रद्धेचं पूट चढतं आणि तिथे अंधश्रद्धेचा जन्म होतो. एकच उदाहरण तुम्हाला देते की आपण प्रभादेवरून सिद्धिविनायकाला जाताना देवळासमोर आलो की आपोआप आपले हात जोडले जातात. ती झाली श्रद्धा. आणि बोरिवली दहिसरपासून सिद्धिविनायकाच्या देवळापर्यंत कोलांट्या मारत किंवा उलटं चालत असं जातं आणि त्यामुळे माझं काम होणार आहे अशी जी मनाची भावना असते ती अंधश्रद्धा. समाजातील माता, बुवा, महाराज यांचे वाढते प्रस्थ याबद्दल आपल्याला काय वाटते? असं होतं पहा की आपण एखादे काम करण्याचं ठरवतो, सगळे प्रयत्न करतो, सगळे प्रयत्न करूनसुद्धा एक अवस्था अशी येते की हे आता होणार नाही. याच्यातून एक निराशा येते आणि त्या वैफल्यग्रस्त मनस्थितीमध्ये आपण अशा ठिकाणी ओढले जातो की बुवाबाजी. कारण बुवाबाजी किंवा महाराज या सगळ्यांना एक वलय असतं, ते असतं दैवी वलय, आणि तिथे मनुष्य हात जोडून मोकळा होतो. हे झालं सर्वसामान्य माणसांसाठी की ज्यांनी कुठल्याही प्रकारे विचारच केलेला नाही आहे आणि अविचाराने आणि मुख्य म्हणजे अज्ञानाने ती व्यक्ती त्या अंधश्रद्धेकडे, त्या बुवाबाजीकडे जाते. असं आहे आज समाजातलं दृश्य कसं आहे की विचारवंत जे बुद्धिनिष्ठ आहेत, जे सारासार विवेकबुद्धी आपली त्यांनी शाबूत ठेवलेली आहे, अशी माणसंसुद्धा अनवधानाने कशाच्या तरी आसक्तीपोटी या अंधश्रद्धेकडे वळत आहेत आणि त्यामुळे समाज हा विघातक कार्याकडे चाललेला आहे. आज समाजात काय दिसतंय तर बुद्धिजीवी ज्यांची विचारशक्ती शाबूत आहे अशी माणसंसुद्धा अनवधानाने किंवा एखाद्या गोष्टीच्या आसक्तीमुळे या अंधश्रद्धेचे बळी पडत आहेत. वास्तविक त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही आणि ही गोष्ट मात्र आपल्या समाजव्यवस्थेसाठी अतिशय घातक आहे. खरं तर माझी अपेक्षा अशी आहे की सर्वसामान्य माणसं जी अज्ञानामुळे या अंधश्रद्धेकडे वळलेली आहेत त्यांना अंधश्रद्धेपासून दूर करण्यासाठी समाजातल्या विचारवंतांनी पुढे यायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी खरे खरे प्रयत्न केले पाहिजेत. पण असं आज दुर्दैवाने दिसत नाही आहे आणि हे आजच्या आपल्या समाजव्यवस्थेसाठी आणि समाजाची खरी खरी प्रगती होण्यासाठी हे अतिशय घातक आहे. धन्यवाद मॅडम. शांतम्मा टिंबटिंबचा प्रत्येक एपिसोड घेणार आहे आपल्या मनातल्या शंका कुशंकांचा वेध. तरी पुन्हा पुन्हा बघत राहा शांतम्मा टिंबटिंब. मित्र हो, आपले सुद्धा खूप खूप आभार. आमचा प्रत्येक एपिसोड पाहत राहा. जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे विचार जाऊ द्या. आणि हो, आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. Thank you.